डेंग्यू सुरू होऊ शकतो, सावध व्हा. कारण तुमच्या घरी असलेलं साचलेलं एवढंसं पाणी शेकडो मच्छर त्यामध्ये तयार होऊ शकतो. पावसाचा लपंडाव सुरू आहे, मध्येच पाऊस आला, आता मध्ये पुन्हा कोरडी स्पेल येते आहे आणि यावेळी सर्वत्र स्वच्छ पाणी साचलेलं आहे आणि ज्या डासामुळे डेंग्यू होतो तो एडिस इजिप्ती हा या स्वच्छ पाण्यामध्ये तयार होणारा मच्छर आहे. डेंग्यूला ट्रीटमेंटने आपण प्रतिबंध मात्र आपण करू शकतो. प्रतिबंधात्मक उपाय काय? तर सर्वप्रथम जिथे कुठे पाणी साचलेलं असेल ते पाणी वाहतं करा. आपल्या छतावरती बरेचदा कूलर किंवा पेंटचे डब्बे किंवा जुन्या कुंड्या पडल्या असतील त्यामध्ये जमा असलेलं थोडंसं पाणी हे शेकडो डास निर्माण करत असतं, ज्यातनं आपल्याला डेंग्यूचा आजार होतो. आठवड्यातून फक्त 10 मिनटं द्या. घराचा आजूबाजूचा परिसर बघा. कुठे पाणी साचलं असेल, नाल्या तुंबल्या असतील त्या वाहत्या करा. कुठे उकिरड्यावरती आजूबाजूला साध्या नारळाच्या करवंट्या पडल्या असतील, कुठे प्लास्टिकचे कप पडले असतील त्यामध्ये सुद्धा जे पाणी जमा होतं त्यातनं सुद्धा डेंग्यूचे मच्छर तयार होऊ शकतात. लक्षात ठेवा, ही गोष्ट आपल्याला एकट्याला करून चालणार नाही, कारण हा डेंग्यूचा मच्छर कित्येक किलोमीटर सुद्धा उडून जाऊ शकतो. त्यामुळे ही काळजी फक्त आपल्याला नाही इतरांना सुद्धा घ्यायची आहे. लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घ्यायची आहे. शक्यतोवर पूर्ण बाहेरचे कपडे घालून ठेवा. ग्राउंडमध्ये खेळायला जात असतील तर मॉस्किटो रिपेलंट क्रीम असतात ते लावायला लावा. मच्छरदानीत झोपा. बरेचदा आपला गैरसमज असतो की डेंग्यूचा मच्छर हा रात्री चावतो, आम्ही तर मच्छरदानीत झोपतो. पण लक्षात घ्या, हा स्वच्छ पाण्यात तयार होणारा मच्छर आहे आणि हा सहसा दिवसा चावतो. बरेचदा आता रात्री पण सगळीकडे प्रकाश असतो, त्यामुळे हा रात्रीसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे, इतरांना सांगायची आहे. चला, डेंग्यू सुरू होण्याआधी जर आपण प्रतिबंधात्मक उपाय जर घेतले तर नक्कीच आपण आपल्याला आणि आपल्या शहराला या डेंग्यूसारख्या जीवघेण्या आजारापासून दूर ठेवू शकू.